नमस्कार मंडळी, मी डॉक्टर गीतांजली शुद्धलवार, यवतमाळ. रंगगंध कला सत्यनारायण चाळीसगाव यांच्या प्लॅटफॉर्मवरून मी माझे काही अनुभव तुमच्याशी शेअर करण्यासाठी आज आलेली आहे. गेल्या महिन्यात 22 जून ते 5 जुलै मी कैलास मानसरोवर यात्रा पूर्ण केली. या जागेची माझ्या मनामध्ये एक अनामिक ओढ होती, का मला माहिती नाही. त्याचं गूढ वातावरण मला नेहमीच साथ घालते असं मला वाटायचं. असं म्हणतात की तुम्ही कितीही प्लॅनिंग केलं, तुमची कितीही इच्छा असली तरी ही यात्रा तोपर्यंत पूर्ण होत नाही जोपर्यंत त्याचं बोलवणं येत नाही, महादेवाचं बोलवणं येत नाही. आणि ही यात्रा पूर्ण केल्यानंतर मला ते 100% पटलं की तुमच्या हातात तिथं काहीच नाहीये. बाकीच्या यात्रांसारखी लक्झरी यात्रा ही नाहीये. अतिशय खडतर हा प्रवास आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तुमचं पेशन्स लेवल टेस्ट केली जाते. इथं चीनचा व्हिसा मिळणं असो, चीनचं यात्रेचं परमिट मिळणं असो, त्या ठिकाणी गेल्यानंतर जी 3 दिवसाची कैलास परिक्रमा आहे, तिथं पहिल्या दिवशी तुमची परिक्रमा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी वातावरण कसं असेल तुम्हाला काहीही माहित नाही आणि त्यावर तुमची पुढची गोष्ट, पुढची परिक्रमा अवलंबून असणार आहे. तुमची तब्येत तुम्हाला किती साथ देईल हेही तुम्ही सांगू शकत नाही. तुम्ही कितीही प्लॅनिंग करा, तुम्ही जायच्या आधी 2-3 महिने कितीही एक्सरसाइज करा, प्राणायाम करा, पण तिथल्या कमी ऑक्सिजनमध्ये तुमचं SpO2, तुमची ऑक्सिजन लेवल किती राहील हे कुणीही सांगू शकत नाही. इतकं अनप्रेडिक्टेबल वातावरण आहे की एखादे 60-65चे आजोबा पण छान व्यवस्थित सगळं पूर्ण करतात आणि एखाद्या 25च्या तरुणाला सुद्धा तिथे धाप लागलेली आपण पाहतो. सगळ्या बेसिक लेवलच्या गोष्टी तुम्हाला तिथे ऍडजस्ट कराव्या लागतात. राहणं असो, कॉमन रूममध्ये तुम्हाला राहावं लागतं. परिक्रमेच्या ठिकाणी तर तुम्हाला वॉशरूम सुद्धा मिळणार नाहीये. अन्न तुम्हाला अगदी बेसिक मिळेल तिथे. म्हणजे यात्रेचा जो खरा खुरा अर्थ आहे तो तिथं जाऊन पूर्ण होतो. बाकी ठिकाणी आपल्याला सगळं अवेलेबल असतं, खाणं पिणं आपल्या मनासारखं, राहणं आपल्या मनासारखं. तिथं मात्र तुम्हाला प्रत्येक गोष्ट ऍडजस्ट करायची असते आणि या सगळ्याची तयारी असेल तरच तुम्ही या यात्रेला जाऊ शकता आणि ती यात्रा पूर्ण करू शकता. मुळात या यात्रेचं आणखी एक वेगळं स्वरूप असं आहे की यात्रा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक चित्र, परफेक्ट चित्र असतं आपल्याकडे की एक मोठं मंदिर आहे, रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत, तासन तास त्या रांगेमध्ये आपण उभे आहोत, हातामध्ये आपल्या पूजेचं ताट आहे, गंध, हळद, अक्षदा, फुलं, नैवेद्य हे सगळं घेऊन आपण जातो. कैलासला कुठलंही मंदिर नाहीये. तुम्हाला तिथं कुठलीही पूजा अर्चा करायची नाहीये. मग अनेकांना प्रश्न पडतो की एवढे आयास सोसून का जायचं तिथं? तिथं गेल्यावर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळतं की आपण का आलो इथं, का ओढ होती या जागेची आपल्याला एवढी. माणसामध्ये 2 प्रकारचे लोक आहेत, आस्तिक नास्तिक. काही देवाला मानणारे, काही न मानणारे. पण तिथं गेल्यानंतर सगळ्यांचा त्या परमेश्वरी अंशावर, कुठल्या तरी अदृश्य शक्तीवर विश्वास बसतो हे मात्र नक्की आहे. कारण तिथं आपल्या हातामध्ये काहीही नाहीये. तुम्ही किती हतबल आहात, हतबल असता हे तिथं गेल्यावर कळतं. तुमची कितीही कॉन्ट्रॅक्ट असो, तुमच्याकडे कितीही पैसा असो, तिथं कशाचाही काहीही उपयोग होणार नाहीये. तिथे संपूर्णपणे तुम्ही त्या निसर्गावर, त्या परमेश्वरावर अवलंबून आहात. पावला पावलाला तुम्हाला लागणारी धाप तुम्हाला जाणवून देते की आपण किती खुजे आहोत निसर्गासमोर. मानस सरोवराच्या ठिकाणी पहाटे 3 वाजता ब्रह्ममुहूर्तावर असं मानलं जातं की तिथे सगळे देवदेवता आंघोळीला येतात. तिथल्या त्या ब्रह्ममुहूर्ताच्या नीरव शांततेमध्ये जेव्हा आभाळ तारकांनी गच्चून भरलेलं असतं, त्या वातावरणाची ती शांतता आपल्या मनाला वेढून जाते. एका वेगळ्याच अद्भुत जगाची सफर आपण करतोय असा भास आपल्याला होतो. सगळ्या जगाचा, आपल्या सगळ्या विचंवणीचा,
सगळ्या कष्टांचा, सगळ्या नात्यांचा, सगळ्या गोष्टीचा आपल्याला तिथं विसर पडतो आणि आपण त्या निसर्गाशी, त्या परमात्म्याशी कुठेतरी जोडले जातो. कैलासाची असंख्य रूपं आपल्याला तिथे पाहायला मिळतात. बर्फाच्छादित आहे तो, कुठं कुठं कातळ स्वरूपात आहे आणि सकाळची कोवळी सूर्यकिरणं त्याच्यावर पडल्यावर सोन्यासारखा चमकणारा तो कैलास जेव्हा आपण पाहतो ना, अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहतात. सूर्यास्ताच्या वेळी अक्षरशः अग्निज्वाला प्रकट झाल्यात तिथे असा भास होतो. आणि हे सगळं पाहिल्यानंतर आपण फक्त नतमस्तक होतो. ही सगळी यात्रा पूर्ण करताना तिथल्या शेर्पा टीमचे आभार मानायला मी कधीही विसरणार नाही, कारण त्यांच्याशिवाय हे अशक्य आहे. कुणी म्हणेल हा काय व्यवहार आहे, ते लोक पैसे घेऊन करतात, पण फक्त पैसा म्हणजे सगळं नाहीये. हे तिथं गेल्यावर तुम्हाला पावलोपाली जाणवतं. आपण संपूर्णपणे त्यांच्यावर अवलंबून असतो. आपलं आयुष्य त्यांच्यावर अवलंबून आहे तिथं, असं वाटतं. आणि एक गोष्ट मला जाणवली की हे जे सगळे आपले हिंदू धर्मातले सगळे ठिकाणं आहेत, मला असं वाटतं की कदाचित आपले पूर्वज खूप हुशार होते, म्हणून कदाचित त्यांनी ही सगळी ठिकाणं अशी स्थापन केली आहेत की आपल्या रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून आपण बाहेर पडावं, निसर्गाच्या जवळ जावं, आणि त्याला धर्माची जोड दिली आहे म्हणूनही कदाचित माणूस हे करतो. आणि त्यांना हे पक्क माहित होतं म्हणूनच त्यांनी त्याला धर्माची जोड दिलेली आहे. एरवी आपलं संकुचित जगणं असतं, जसं एखादा बेडूक एका डबक्यात जगतो आणि तो त्यालाच सगळं जग समजतो, पण तसं नाहीये. जेव्हा आपण आपल्या या जगातून बाहेर पडतो, अशा ठिकाणी जातो, तेव्हा या विशाल निसर्गाचं दर्शन जेव्हा आपण घेतो, तेव्हा आपल्याला समजतं की आपण का जगतो, कशासाठी जगतोय, किती छोट्या छोट्या गोष्टीचे किती मोठे इश्यू बनवतोय आपण. म्हणून प्रत्येकाने, ज्याला जमेल त्या प्रत्येकाने या गोष्टीचा आनंद घ्यायला पाहिजे, हा प्रवास करायला पाहिजे आपल्यासाठी. तिथं तुम्ही एकटे असता, भलेही तुम्ही ती परिक्रमा करताना तुमचा सोबत ग्रुप असो, तुमची फॅमिली सुद्धा असो, तिथं एक छोटंसं द्वार तयार केलं आहे, ज्याला यमद्वार असं नाव दिलेलं आहे. तिथं अशी मान्यता आहे की तिथून तुम्ही त्याला प्रदक्षिणा करून जेव्हा निघता समोर परिक्रमेसाठी, तेव्हा तुमचे मोह, माया, मत्सर, ईर्ष्या सगळे मागं सोडून तुम्ही पुढे जायचे. आणि आपण असं मानतो, आपल्याला ते माहिती आहे की माणूस एकटा येतो, एकटा जातो, पण एरवी आपण इतके नात्यांमध्ये सगळ्या याच्यात गुंतलेले असतो, पण तिथं गेल्यावर कळतं तो आपला एकल प्रवास आहे. कारण प्रत्येकाची चालण्याची स्पीड वेगवेगळी असल्यामुळे तिथं कुणी कोणासोबत नसतं, सगळे एकटे जातात आणि त्या क्षणी आपण स्वतःशी संवाद साधतो. त्यात 2-2.5 दिवसांमध्ये आपल्याशी आपली भेट होते. त्याच्याशी तर होतेच, पण आपल्याशी भेट होते. असा हा आयुष्यभर न विसरता येणारा अविस्मरणीय प्रवास मी केला आणि हा आनंद तुमच्यासोबत शेअर करावा असं मला वाटलं, म्हणून मी आज हे तुमच्यासोबत शेअर केलं. कसं वाटलं जरूर कळवा. धन्यवाद.